छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3675 गाव अतिवृष्टीने बाधित 12,41,967 हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान। यवतमाळच्या बागत इजारा गावात खासदार संजय देशमुखांनी केली शेती नुकसानीची पाहणी। संजय देशमुख यांच्याकडून शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन। पावसामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे पैठणमधील शेती पिकांचं अतोनात नुकसान। अमरावतीमधील धारणी शहरामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे मका पीक उद्ध्वस्त। वैजापूर तालुक्यातील मांडकी गावात पावसाचा हाहाकार। पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। संभाजीनगरातील नायगाव तलावाच्या भिंतीला पडले भगदाड। माती डासवू लागल्याने तलावातील पाण्याचा विसर्ग थांबवला तर धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा खटाटो। मुंबईत मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने 18 होर्डिंग्सवर कारवाई तर 4 होर्डिंग्स हटवले तर 14 होर्डिंगची उंची कमी केल्याची माहिती। संप मिटल्याने अमरावती जिल्ह्यातील एसटी बस सेवा पूर्ववत। आजपासून अमरावतीच्या 8ही आगारातील बस सेवा सुरळीत। मुंबईत म्हाडाच्या 2030 घरांची सोडत निघणार। 7 किंवा 8 ऑक्टोबरला सोडत निघण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या संदर्भात होणार चर्चा तर शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर होण्याची शक्यता। सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंनी सुहास बाबरांच्या प्रचाराची फोडली हंडी तर भाजपचे गोपीचंद पडळकर विटा खानापूरमधून दावेदार। महायुतीमध्येच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। बडोदा चेनपेटी महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा। बोगद्याचं काम अवघ्या 15 महिन्यात पूर्ण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं वेगवान कामाचे कौतुक। नाफेड आणि एनसीसीएफच्या हस्तक्षेपामुळे राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरू। कांद्याच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची घसरण। चीनी संसाधनांवर कमीत कमी अवलंबून राहण्याचं संरक्षण मंत्रालयाचं धोरण तर ड्रोनसाठी लागणाऱ्या चीनी बनावटीच्या उपकरणातून डेटा ट्रान्सफर होण्याची भीती। मुंबईत पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यात वाढ। पोक्सो अंतर्गत असलेले गुन्हे अधिक संवेदनशील हाताळण्याचे पोलिसांना आदेश। मंदिराज आंदेकर हत्या प्रकरणाचा सखोल तपास गरजेचा। पुणे न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण। हत्या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक। जळगावच्या धरणगाव येथे विविध संघटनांच्या वतीने मालवण घटनेचा निषेध। दोषींवर कठोर कारवाई करण्याची पोलीस प्रशासनाला निवेदनाच्या द्वारे मागणी। सोलापूरमध्ये भाजप आमदार विजयकुमार देशमुखांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक। उड्डाण पुलासाठी खोटं आश्वासन दिल्यानं गाजर दाखवत आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।